इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. पावसाने दिलेली उघडीप, धरणी मातेने पांघरलेला हिरवा शालू, धुक्याच्या दुलईत गायब झालेली पर्वत शिखरे, अधूनमधून ढगांच्या खिडकीतून डोकावणारी सूर्यकिरणे, अशा आल्हाददायक वातावरणात हजारो भाविकांनी आद्य ज्योतिर्लिंग श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे ब्रह्मगिरी प्रदक्षिणा आणि भगवान त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी गर्दी केली. रविवार सकाळपासून ते सोमवारी दुपारपर्यंत ब्रह्मगिरी प्रदक्षिणा मार्गावर भाविकांचा ओघ कायम होता आणि यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. तर शेकडो भाविक अभंग गात बंबम भोलेचा जयघोष करत प्रदक्षिणेला जात होते. जवळपास 50,000हून अधिक भाविकांनी ब्रह्मगिरी प्रदक्षिणा केली. पोलीस अधीक्षक डॉक्टर DS स्वामी यांनी रविवारी सायंकाळी हजेरी लावून बंदोबस्ताची पाहणी केली. आवश्यक त्या सूचना केल्या. प्रदक्षिणा मार्गावर पोलिसांची मोटारसायकलवरून गस्त सुरू होती. पहाटेपासूनच त्र्यंबकेश्वरच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. सोमवारी 200 रुपयाची देणगी दर्शन, 2,500चे अतितातडीचे दर्शन बंद करण्यात आले होते. भगवान त्र्यंबकेश्वरच्या पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. पानाफुलांनी सजवलेल्या पालखीत भगवान त्र्यंबकेश्वराचा पंचमुखी सुवर्ण मुखवटा विराजमान करण्यात आला. बँडच्या तालावर वाजत गाजत पालखी कुशावर्त तीर्थावर आणण्यात आली. या ठिकाणी 1 तास भगवान त्र्यंबकेश्वरची पूजा अभिषेक करण्यात आला. वंशपरंपरागत पुजारी वेदमूर्ती नारायण फडके यांनी पूजाविधी पार पडला. तर शार्गीन म्हणून मंगेश दिघे, राधे कुलकर्णी यांनी सेवा बजावली. आरतीचे वंशपरंपरागत मानकरी हरदास गंधर्व वाडेकर यांनी आरतीचे गायन केले. आरती झाल्यावर पुन्हा मुखवटा पालखीत विराजमान करून पालखी मंदिरात आणण्यात आली. या सोहळ्यात मंदिर संस्थानचे विश्वस्त मनोज थेटे, कैलास घुले, प्रदीप तुंगार, रुपाली पुतळा यांचे सह देवस्थान ट्रस्टचे अधिकारी, कर्मचारी, शेकडो भाविक सामील झाले होते. श्रावण सोमवार निमित्त कुशावर्त तीर्थावर स्नानासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. 50,000पेक्षा जास्त भाविकांनी ब्रह्मगिरी प्रदक्षिणा पूर्ण केली. पोलीस अधीक्षक डॉक्टर DS स्वामी, अप्पर पोलीस अधीक्षक विमला M यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सुनील रोहतगे, पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी, गृहरक्षक दलाचे तालुका समादेशक दत्तू खाडे आणि सहकार्याने मोठा बंदोबस्त लावला होता. स्वातंत्र्य दिन आणि पाठोपाठच्या रविवारी झालेल्या प्रचंड गर्दीत लक्षात घेता यावेळी शनिवारपासूनच ठिकठिकाणी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. तर खाजगी वाहनांना गावात बंदी करण्यात आली होती. तसेच महाराष्ट्र सुरक्षा फोर्सचे सहाय्यक सुरक्षा अधिकारी, महाराष्ट्र सुरक्षा फोर्सचे सहाय्यक सुरक्षा अधिकारी राजाराम आव्हाड, सुरक्षा पर्यवेक्षक अजय गायकवाड, आनंद पाटील, आनंद मोरे, किरण आव्हाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. NCN न्यूजसाठी रवींद्र धाणे, त्र्यंबकेश्वर.